मित्रांनो मित्रांनो एका व्यक्तीने एका दिवसात 50,000 रुपये कमवले आणि दुसऱ्या दिवशी 1,00,000 रुपये गमावले. मग ट्रेडिंग म्हणजे जुगार आहे का? किंवा ट्रेडिंग हा व्यवसाय आहे की ज्यामध्ये लोक सातत्याने पैसे कमवत आहेत, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, आपण आज सोशल मीडियावर तुम्ही बघता जे लोक जशी दुनिया दाखवली आहे ट्रेडिंगबद्दल, जसं दाखवलेलं आहे लोकांनी आज गाड्या, बंगले वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, पैसा, तर ह्या गोष्टी खरंच रिअल आहेत का? किंवा तुम्ही त्यांना आंधळेपणाने फॉलो करावं यासाठी ते लोक असं अशा गोष्टी जाणून बुजून दाखवत आहेत का? तर मित्रांनो, आज बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये की ट्रेडिंग म्हणजे खरंच व्यवसाय आहे की जुगार आहे. तर चला बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये आपण फायनान्स, ट्रेडिंग आणि पैशाच्या संबंधित गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने मराठीमध्ये समजून घेतो. तर चला सुरुवात करूया. समजा दोन मित्र आहेत. एक जो दोघांनीही ट्रेडिंग एकाच वेळेस चालू केली. एका मित्राने सोशल मीडियावर एका दिवसात पैसे दुप्पट अशा व्हिडिओजवर विश्वास ठेवला. कोणताही अभ्यास न करता ट्रेड घेतले आणि दुसऱ्याने काही केलं नाही. त्याने चार्ट समजून घेतली, रिस्क टू रिवॉर्डवर फोकस केला, मॅनेजमेंट, स्टॉप लॉस मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या गोष्टीवर ध्यान ठेवलं आणि तो शिकत गेला आणि त्याने फक्त आपल्या कॅपिटलवर 1 to 2% रिस्क घेतली. आणि जर आपण 6 महिन्याला पाहिलं, तर ज्याने सोशल मीडियावरच्या भरोशावर किंवा सोशल मीडियाच्या टिप्सवर ट्रेड करून आपलं पूर्ण कॅपिटल हे वाईप आउट केलेलं असेल त्याचं, म्हणजे जे त्याचं पूर्ण कॅपिटल संपलेलं असेल. पण दुसरा ज्याने ट्रेडिंग समजून घेतली, रिस्क टू रिवॉर्ड समजून घेतला, मनी मॅनेजमेंट समजून घेतलं, तर या मित्राने नक्कीच त्याला सातत्याने नफा होत असेल. पण मित्रांनो, ट्रेडिंग ही एवढी सोपी गोष्ट नाही जेवढी आपल्याला सोशल मीडियावर दाखवली जाते. त्याच्यामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सायकोलॉजिकल गोष्टी येतात. जसं असं म्हणतात की 90% सायकोलॉजिकल गोष्टी काम करतात मार्केटमध्ये आणि 10% सेटअप वगैरेवर गोष्टी चालतात. तर मित्रांनो, फरक हा ट्रेडिंगमध्ये नाही, तर हा दृष्टिकोनामध्ये आहे. ट्रेडिंग जुगार कधी बनतो? जर नियम नसतील, रिस्क मॅनेजमेंट नसेल, भावनावर ट्रेड घेतला जाईल, पटकन श्रीमंत होण्याची घाई असेल, तर ट्रेडिंग जुगार आहे. पण ट्रेडिंगमध्ये व्यवसाय कधी बनतो? ठरलेली स्ट्रॅटेजी असेल, स्टॉप लॉस वापरला जाईल, प्रत्येक ट्रेडची नोंद केली जाईल, नफा आणि तोटा दोन्ही स्वीकारले जातील, सतत शिकण्याची तयारी असेल, तर नक्कीच व्यवसायात जसं प्रत्येक दिवशी नफा होत नाही, तसं ट्रेडिंगमध्येही प्रत्येक ट्रेड जिंकणं हे शक्य नाही. जर तुम्ही ट्रेडिंग सुरुवात करत असाल, तर या 5 गोष्टीवर नक्की लक्ष ठेवा. आधी शिका, नंतर कमवा. रिस्क मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तिसरी गोष्ट, स्टॉप लॉस शिवाय ट्रेड करायचा नाही. चौथी गोष्ट, सोशल मीडियावरील प्रत्येक टिपवर विश्वास ठेवायचा नाही. आणि पाचवी, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी ही मोठ्या नफ्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मोठा नफा घेण्या मोठं नुकसान घेण्यापेक्षा छोटा लॉस घेतलेला कधीही चांगला. हे काही कॉमन गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला शिकताना जेव्हा तुम्ही ट्रेडिंग शिकता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजून जातात. तर आता सांगा, तुमच्या मते ट्रेडिंग म्हणजे जुगार की व्यवसाय? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या मराठी फायनान्स आणि ट्रेडिंग शिकण्यासाठी आपल्यासोबत राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.